त्यानंतर तिसरी जात आहे पहा विशेषण. आता विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात, विशेषण. आता विशेषणात काय सांगू शकते, तर नामाचा रंग सांगू शकते. नाम कसा आहे तो सांगणे. कसा आहे म्हणजे काय, नामाचा रंग, चव, गुण, दोष हा एक सांगू शकते. नामाची संख्या सांगू शकते, नाम किती आहेत ते, नाम किती पट आहे ते सांगू शकते, नाम कितवा आहे तो सांगू शकते. म्हणजे नाम कसं आहे, नाम किती आहे ते सांगण्याचे म्हणजे त्या नामाबद्दल येणारा विशेषण. म्हणजे नाम विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा व नामाची व्याप्ती कमी करणारा, नामाची व्याप्ती कमी करणारा विशेषण. नामाचे जागी येणारा सर्वनाम, नामाचा पुनरुच्चार टाळणारा सर्वनाम, नामाच्या बद्दल विशेष माहिती सांगणारा विशेषण, नामाची व्याप्ती कमी करणारा विशेषण. मग आता विशेषण कसं, तर पहा जसं हुशार मुलगा, हुशार मुले पास झाली, या ठिकाणी नाम कोणतं आहे, मुले. नाम कोणतं आहे, मुले. आता मुले कशी, हुशार म्हणजे नाम कसा आहे तो सांगणे. हा हुशार कोणाबद्दल आलाय, मुलांबद्दल. म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगतो. नाम कसं आहे, जसं 10 मुले, याच्यात नाम कोणतं आहे, मुले. नाम कोणतं आहे, मुले. मुले किती, 10. हाही कोणाबद्दल आलाय, नामाबद्दल. म्हणजे नामाबद्दल येणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणतात, विशेषण. म्हणजे हे या ठिकाणी काय आहे, विशेषण. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा विशेषण, नामाची व्याप्ती कमी करणारा विशेषण. मग विशेषणात नामाच्या आधी आलं तर काय म्हणतो त्याला, अधिविशेषण. नाम विभागणी 2 विभागात अधिविशेषण आणि विधिविशेषण. आता अधिविशेषण म्हणजे काय, जसं हुशार मुले, हुशार मुले, या ठिकाणी नाम कोणतं आहे, मुले. या ठिकाणी नाम कोणतं आहे, मुले. मुले कशी, हुशार. म्हणजे या ठिकाणी विशेषण काय आले, हुशार. विशेषण काय आहे, हुशार. आता मला सांगा, या नावाच्या आधी विशेषण आलाय म्हणून याला काय म्हणणार, अधिविशेषण. नामाच्या आधी विशेषण आला तर अधिविशेषण. अधिविशेषणालाच पूर्व विशेषण म्हणतात. अधिविशेषणाला काय म्हणतात, पूर्व विशेषण. मग याच्यामध्ये विधिविशेषण म्हणजे काय, तर मुले हुशार आहेत, मुले हुशार आहेत. या ठिकाणी नाम कोणता, मुले. नाम कोणतं आहे, मुले. मुले कशी, हुशार. हा विशेषण आलाय. तर नामाच्या नंतर आलाय की आधी आलाय, नामाच्या नंतर. म्हणून याला काय म्हणायचं, विधिविशेषण. आणि विधिविशेषण म्हणजे उत्तर विशेषण. विधिविशेषणाला काय म्हणतात, उत्तर विशेषण. नामाच्या आधी आला तर अधिविशेषण, नामाच्या नंतर आलं तर विधिविशेषण. त्यानंतर आहे विशेषणाचे प्रकार. विशेषणाचे प्रकार. आता विशेषणाचे प्रकार किती आहे, विशेषणाचे प्रकार, विशेषणाचे एकूण प्रकार आहेत 3. विशेषणाचे मुख्य प्रकार किती आहे, 3. पहिला आहे गुणविशेषण. पहिला कोणता आहे, गुणविशेषण. पहिला कोणता आहे, गुणविशेषण. गुणविशेषण म्हणजे काय, तर नाम कसा आहे तो सांगणे म्हणजे गुणविशेषण. नाम कसा आहे तो सांगणे म्हणजे गुणविशेषण. आता जसा आंबट बोरे म्हणजे आंबट बोरे, आंबट बोरे. नाम कोणता आहे याच्यात, बोरे. काय आहे, बोरे. नाम बोरे कशी, आंबट. यांची चव सांगितली आहे. मग गुणविशेषण म्हणजे नामाची चव सांगणे, रंग सांगणे, त्याच्यानंतर गुण सांगणे आणि दोष सांगणे. म्हणजेच काय होते, गुणविशेषण. मग चव म्हणजे कडू कारला काय होणार, विशेषण. आंबट बोरे, त्याच्यानंतर काळा कुत्रा, काळा कुत्रा, लाल गाय, पांढरे पोपट, हिरवे पोपट, सफेद शुभ्र ससा, खोडकर मुलगा, चतुर कावळा, चालाक मुलगी, हे सर्व काय आहे, गुणविशेषण. म्हणजे नाम कसा आहे तो सांगणे म्हणजे गुणविशेषण. नाम कसा आहे सांगणे म्हणजे गुणविशेषण. त्याच्यानंतर दुसरा आहे संख्या विशेषण.
दुसरा कोणता आहे संख्या विशेषण. नामाची संख्या म्हणजे नाम किती आहेत ते सांगणे म्हणजे संख्या विशेषण. नाम किती आहेत ते सांगणे म्हणजे संख्या विशेषण. आता नामाची संख्या विशेषण प्रकार आहेत 5. संख्या विशेषण प्रकार किती 5. पहिला कोणता गणनावाचक. पहिला कोणता गणनावाचक म्हणजे एकूण गिनती करणे. मी म्हटलं की 10 मुले कसे देणार गणना. 50 मुले 20 मुले 40 मुले म्हणजे एकूण मुलांची संख्या त्याला काय म्हणतात गणना. एकूण मुलांची एकूण वस्तूची एकूण नामाची संख्या म्हणजे 100 घरे 50 झाडे 40 मुले. आता यातच मी म्हणलं पाचवा मुलगा काय झाला क्रम म्हणजे दुसरा आहे क्रमवाचक. त्या नामाच्या ठिकाणावरून पडलेला संख्या म्हणजे कसा 1 2 3 4 म्हणलं तर ही झाली गणना. 1 2 3 4 काय झाला गणना. आता याला क्रमानुसार वाचला तर याला पहिला म्हणतो म्हणजे पहिला हा काय होणार क्रमवाचक. हा काय होणार दुसरा. हा काय होणार तिसरा चौथा 10वा 20वा 40वा 1 2 3 4 गणना. 1 2 3 4 पहिला दुसरा तिसरा चौथा 5वा 100वा शेवटचा मधातला पहिला. हे काय होणार क्रमवाचक म्हणजे क्रमाने येणारा संख्या काय क्रमवाचक. त्यानंतर आहे आवृत्ती. त्यानंतर कोणता आहे आवृत्तीवाचक. आता आवृत्तीमध्ये काय आहे तर एकच संख्या पुन्हा पुन्हा पटीत येणे म्हणजे जसं पटीत बोलणे. एकच संख्या म्हणजे कसा चौपट काय म्हणलं दुप्पट. हा दुप्पट काय होणार आवृत्ती. पटीत सांगणे म्हणजे आवृत्ती. दुप्पट तिप्पट 40 पट 50 पट चौपट. चौपट काय होणार आवृत्ती. पण 4 पदरी काय होणार गणना. 4 म्हणजे काय झाला गणना. आणि चौपदरी म्हणलं तर आवृत्ती. मध्ये म्हणलं तर काय होणार आवृत्ती. द्विज कशा देतो आवृत्ती. द्विज कशा देतो द्विगुणित. द्विगुणित म्हणजे दुप्पट. द्विगुणित म्हणजे दुप्पट. हे कशा देणार आवृत्ती. कशा देणार आवृत्ती. 50 मुले गणना 50 मुले 20 मुले 50वा मुलगा 50 पट मुले 50 पट मुले. त्यानंतर चौथा आहे पृथकत्व वाचक. कोणता आहे पृथकत्व वाचक. याच्यात पृथक्करण म्हणजे वेगवेगळा करणे. आता पृथकत्व वाचक म्हणजे कसा जसं 10 मुले 10 असे 2 वेगळे गट पाडला. पृथकत्व म्हणजे गट पाडणे किंवा वेगळा करणे. मग 10 काय येणार 10 काय येणार 1 1 1 1 2 2 2 2 3 3 10 20 20 50 50. हे काय झाले पृथकत्व म्हणजे गट पाडणे. आणि शेवटचा आहे अनिश्चित. शेवटचा काय आहे अनिश्चित. अनिश्चित वाचक. तर अनिश्चित म्हणजे काही थोडा खूप जास्त हे सर्व कशात येते अनिश्चित. खूप थोडा जास्त भरपूर हे कशात येणार अनिश्चित. गणना म्हणजे 10 मुले गणना 10वा मुलगा 10 पट मुले 10 मुले काही थोडे जास्त खूप अनिश्चित. काही थोडे जास्त खूप अनिश्चित. त्याच्यानंतर आहे गणनाचे प्रकार आहेत 3. गणनाचे प्रकार किती आहे ज्याच्यात आहे पूर्णांक दुसरा आहे अपूर्णांक आणि तिसरा आहे साकल्य. तिसरा कोणता आहे साकल्य. आता पूर्णांक म्हणजे काय तर 1 किलो साखर म्हणजे पूर्ण झाला त्याला काय म्हणतील पूर्णांक. पण अर्धा किलो म्हटलं तर अपूर्णांक. 2 किलो 1.5 किलो 40 किलो पावणे 40 किलो पाऊण किलो 1.5 किलो अर्धा किलो 1 पाव 1 किलो पूर्णांक असं समजलं. त्यानंतर आहे साकल्य. साकल्य म्हणजे पैकीच्या पैकी. पैकीचे पैकी म्हणजे सर्वचे सर्व. आता पाटलाचे 2 मुले पुण्याला शिकतात. पाटलांचे पाटलांचे 2 मुले
पुणेला आहेत. पाटलांची 2 मुले पुणेला आहेत. आता किती मुले? 2 मुले पुणेला आहेत. म्हणजे आणखी तिसराही राहू शकते. निश्चित सांगितलं का? नाही. पण मी म्हणलं की पाटलांचे दोन्ही मुले, पाटलांचे दोन्ही मुले म्हणजे याचा अर्थ 2च मुले आहेत आणि ते दोन्हीची दोन्ही म्हणजे सर्वचे सर्व. मग हे कसे जाणार? सार्व कसे जाणार? साकल्य. कसं जाईल? साकल्य. हे कसे जाणार? साकल्य म्हणजे सर्वच्या सर्व. 2ही 3ही 4ही 5ही हे कसे जाते? साकल्य. उभयता कसे येते? साकल्य. उभयता कसे येते? साकल्य. समजलं? काय झालं? गुणविशेषण म्हणजे नाम कसा आहे तो सांगणे. हा काय आहे? संख्या विशेषण. संख्या विशेषण म्हणजे नाम किती आहे ते सांगणे. त्यानंतर संख्या विशेषण प्रकार किती पाहिले? 5. कोणते कोणते? गणना, क्रम, आवृत्ती, कृतकत्व, अनिश्चित. 10 मुले, 10वा मुलगा, 10 पट मुले, 10 मुले, काही मुले, खूप मुले, 1 किलो, पूर्णांक, अर्धा किलो आणि सर्वचे सर्व 2ही 3ही 4ही 5ही. हा झालं काय? संख्या विशेषण. आणि तिसरा आहे प्रकार सार्वनामिक विशेषण. तिसरा कोणता आहे? सार्वनामिक विशेषण. तिसरा कोणता आहे? सार्वनामिक. आता सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? तर नामाच्या विशेषण, सर्वनाम हे विशेषणासारखे वापरले जाते तेव्हा त्या सर्वनामांना काय म्हणतात? सार्वनामिक विशेषण. आता ते ओळखण्यासाठी एकच लक्षात ठेवायचं, नाम आहे, नामाच्या आधी सर्वनाम राहते. तर नामाच्या आधीच काय राहते? सर्वनाम. जसा तिच्या साड्या, तिच्या साड्या, याच्यात नाम कोणतं आहे? साड्या. नाम कोणतं आहे? साड्या. कोणाच्या? तिच्या. हा सर्वनाम आहे. ती पासून तिच्या. मग हा सर्वनाम म्हणून वापरला आहे का? नामाच्या आधी सर्वनामाला, तर तो काय बनतो? विशेषण. पण मूळचा तो सर्वनाम आहे म्हणून याला कोणता विशेषण म्हणतात? सार्वनामिक विशेषण. कोणता विशेषण म्हणतात? सार्वनामिक विशेषण. जसा तिचा भाऊ, या ठिकाणी नाम कोणतं आहे? भाऊ. नामाच्या आधी सर्वनाम आहे, मग हा सर्वनाम होईल का विशेषण होईल? विशेषण. कोणता विशेषण? सार्वनामिक विशेषण. माझा देश, या ठिकाणी नाम कोणतं आहे? देश. देश कोणाचा? माझा. हा विशेषण होईल का सर्वनाम होईल? विशेषण. कोणता विशेषण होईल? सार्वनामिक विशेषण. समजलं? नामाच्या आधी सर्वनामाला तर तो सर्वनाम म्हणून काम नाही करत, तो काय म्हणते? विशेषण. म्हणून त्याला काय म्हणते? सार्वनामिक विशेषण. समजलं?